आमरण उपोषणाला व्यापारी संघटना व महिलांचा खंबीर पाठिंबा. 26 ऑगस्टला गाव बंदचा इशारा. गावातील विविध प्रलंबित प्रश्नांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला व्यापारी संघटना तसेच महिला भगिनींनी खंबीर पाठिंबा जाहीर केला आहे. ग्रामस्थांच्या रास्त मागण्यांसाठी व्यापारी व महिला भगिनी आंदोलनाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगण्यात आले. अवैध दारू विक्री, रस्त्यांची दुरवस्था, अपूर्ण व निकृष्ट विकास कामे तसेच जलजीवन मिशनच्या कामांबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान प्रशासनाने वेळेत उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर 26 ऑगस्ट रोजी ब्राह्मणवाडा गाव बंद ठेवण्यात येईल असा इशारा व्यापारी संघटना, महिला भगिनी व ग्रामस्थांनी दिला आहे. ब्राह्मणवाडा येथे अवैध दारू विक्री तसेच रस्त्यांची दुरवस्था आहे किंवा जलजीवन मिशनची जी कामं अपूर्ण आहेत या संदर्भात ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं. परंतु त्यावेळी कोणतेही प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहिले नाही. फक्त पोलीस स्टेशनचे काही PI वगैरे आले होते. त्यांनी तात्पुरतं आश्वासन देऊन रास्ता रोको थांबवलं. परंतु आमचं समाधान न झाल्यामुळं आमच्या गावचे सरपंच श्री सुभाष गायकर, त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य शिवाजी आरोटे व पत्रकार संजय गायकर यांनी येथे आमरण उपोषण चालू केलेले आहे ब्राह्मणवाडा येथे. परंतु उपोषणाला आता 24 तास उलटून गेलेले आहेत. परंतु प्रशासनाने अजून कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. कोणतेही प्रशासकीय अधिकारी येथे हजर झालेले नाही किंवा कोणीही भेट दिलेली नाही. म्हणजे प्रशासनाने याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो. तर ब्राह्मणवाडा ग्रामस्थांच्या वतीने तसेच आमचे सर्व व्यापारी आहेत ब्राह्मणवाडातले व्यापारी संघटना या गोष्टीला पाठिंबा देण्यासाठी व शासनाचा निषेध करण्यासाठी आणि या उपोषणाला आम्ही समर्थन करण्यासाठी उद्या बुधवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी पूर्ण ब्राह्मणवाडा गाव हे बंद ठेवण्यात येणार आहे अशी सर्व व्यापाऱ्यांना अशी हाक देतो आम्ही. आणि प्रचंड प्रमाणामध्ये या व्यापाऱ्यांचा या गोष्टीला पाठिंबा आहे. आणि जलजीवनच्या निकृष्ट कामे, रस्त्यांची दुर्दशा या विषयावरती खरं तर गावचे सरपंच आणि तुमच्या गावातील पत्रकार संजय गायकर आणि शिवाजी आरोटे या ठिकाणी कालपासून उपोषणाला बसलेले आहेत. काय सांगाल याच्याबद्दल? हो, कालपासून आमचे गावचे सरपंच शिवाजी गायकर आणि त्यांच्याबरोबर सदस्य शिवाजी आरोटे आणि आमचा संजय गायकर पत्रकार तिथं सागर गायकर हे तिथं मुलं बसलेली कालपासून. परंतु आम्ही महिलांनी सुद्धा काल आंदोलन केलं, रस्ता रोको आंदोलन करून सगळी पोलीस स्टेशनची लोकं आली आणि धूळ फेकावं अशा पद्धतीने फक्त बोलले आम्ही दारूधंदे बंद करू. आमच्या मागण्या दारूबंदीबद्दल खूप आहे. कारण गेल्या 20-25 वर्षापासून हा दारूचा त्रास आमच्या गावाला भरभरून दिलेला आहे. त्याच्यामुळं एक लोकांची घरं अगदी उद्ध्वस्त झालेली आहे. लहान वयाची 30-32, 20-25 वर्ष वयोगटातली मुलं अनेक गेलेली. काल आमचा साईनाथ गायकर हा केवळ 32 वर्षाचा मुलगा हा सुद्धा काल मरण पावला आहे. आणि तो मरण पावल्यानंतर आम्ही काल दावा करून सर्व ग्रामस्थ व महिला रस्ता रोको आंदोलन केलं. परंतु या पोलीस स्टेशन फक्त आले, तात्पुरते थांबले आणि निघून गेले. पण आम्हाला कुठलाही पोलीस स्टेशननी आम्हाला आधार दिला नाही व आश्वासन दिलं नाही व कुठलीही दारूबंदी केलेली नाही. याचं आम्ही ठाम आहोत. आणि ह्या आंदोलनामध्ये आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जर अधिकारी लोक येऊन आमच्या समस्या सोडवल्या नाही तर उद्या आमची व्यापारी संघटना व आमच्या सर्व काही महिला असेल त्या सर्व महिलांच्या वतीने सर्व महिला आम्ही रस्ते उतरून रस्ता रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. कारण कालपासून मुलांची काल दिवसभर बसून रात्र गेली, आज दिवस गेलाय तरी पण अजून कोणाचाही तपास नाही. मुलांची शुगर कमी झालेली. आज मुलांना जर काही कमी जास्त झालं तर ह्या पोलीस स्टेशनला आम्ही सोडणार नाही.